देशात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून युवा विद्यार्थ्यांनी भारतात विज्ञानाचा अभ्यास आणि संशोधन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। मुंबईत आजपासून 18वी आंतरराष्ट्रीय खगोल विज्ञान आणि खगोल भौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धा सुरू झाली। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशातून संवाद साधला। खगोल विज्ञानाचा मानवतेसाठी अधिकाधिक वापर कसा करता येईल यावर विचार केला जावा, शेतकऱ्यांना शेतीसाठी मार्गदर्शन, हिमनद्या वितळण्यापासून कसं रोखता येईल अशा विषयांवर संशोधन करण्यासाठी या शास्त्राचा वापर व्हावा असं मार्गदर्शन त्यांनी केलं। Friends, in all your efforts, I encourage you to think how we can work for the benefit of humanity. As we explore the universe, we must also ask, how can space science further improve lives of people on Earth? How can farmers be provided even better weather forecasts? भारतीय विज्ञानाची प्राचीन परंपरा आहे असं सांगत त्यांनी आर्यभट्टाचा संदर्भ दिला। गेल्या अनेक शतकांपासून भारत अवकाशाचं निरीक्षण करत आहे। आजही जगातलं सर्वात उंच खगोल विज्ञान निरीक्षण केंद्र 4500 मीटर उंचीवर लद्दाख इथं आहे। पुण्यात असलेली मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण जगातली सर्वात संवेदनशील रेडिओ दुर्बीण आहे असं त्यांनी सांगितलं। जगातल्या अनेक वैज्ञानिक प्रकल्पांमध्ये भारत योगदान देतो आहे असं ते म्हणाले। खगोल आणि अंतराळ विज्ञानातल्या देशाच्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी चांद्रयान-3, आदित्य-11 आणि शुभांशु शुक्ला यांच्या अंतराळ मोहिमेचा उल्लेख केला। हे ऑलिम्पियाड आजवरचं सर्वात मोठं ऑलिम्पियाड असल्याचं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। विज्ञानाचं भविष्य या युवा पिढीतच असल्याचं ते म्हणाले। भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय सूद या कार्यक्रमाला उपस्थित होते। दुसऱ्यांदाच भारतात ऑलिम्पियाड आयोजित होत असून यामागची संकल्पना वसुधैव कुटुंबकम अशी आहे असं त्यांनी सांगितलं। येत्या 21 ऑक्टोबरपर्यंत ही स्पर्धा होणार आहे। टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या होमी भाभा विज्ञान केंद्रानं ही स्पर्धा आयोजित केली आहे। या स्पर्धेत 64 देशांचे 300 विद्यार्थी सहभागी झाले आहेत।